नमस्कार सर्वांना. इयत्ता 10वी गणित भाग 2 कन्स्ट्रक्शन भौमितिक रचना ह्या प्रकरणामध्ये लेक्चर क्रमांक 4 मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. आपण 4.2 मध्ये आहोत बघा. 4.2 मधला पहिला क्वेश्चन होता. 4.2 मधला पहिला क्वेश्चन आपण काल बघितला होता. काय होतं बघा बरं. कालचा एक सर्कल काढा, त्या सर्कलवरती एम हा पॉईंट घ्या, रेडियस 3.2 घ्या. एक सर्कल काढलं. पडशी जरा बघता एक सर्कल काढूया, कच्ची फिगर, त्यातून आपण हे पूर्ण केले बघा. त्याचं सेंटरला नाव पी द्या आणि याच्यावरती एम बिंदू घ्या सर्कलवरती आणि यातून जाणारी एक काय काढा, टँजंट काढा. आपण सोयीस्कर मापानं 2 खुणा करून घेतल्या. ह्याच्या एवढं अंतर कंपासमध्ये घेतलं, निम्म्यापेक्षा जास्त, आणि हे असं एक लाईन काढलो आपण परपेंडिक्युलर असणारी, आणि हिला आपण टँजंट म्हणतो. असाच पहिला प्रश्न. दुसऱ्या प्रश्नामध्ये काय केलं बघा बरं. 2.7चं सर्कल काढलं, परत त्याच्यावर पॉईंट घेतला, असा आहे गणित पूर्ण झालं. क्वेश्चन नंबर 3 बघा. आपण काल हे दोन्ही प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह केले. क्वेश्चन नंबर 3 मध्ये जाऊया आपण. पाठीमागच्या तासाच्या वेळेला आपण हे बघितलं होतं. थर्ड क्वेश्चनमध्ये काय म्हटलं बघा. ड्रॉ अ सर्कल ऑफ रेडियस r इज इक्वल टू 3.6 cm. 3.6 सेंटीमीटर त्रिज्येचं एक वर्तुळ काढा. ड्रॉ अ टँजंट टू द सर्कल ॲट एनी पॉईंट विदाउट युजिंग सेंटर. ड्रॉ अ टँजंट, स्पर्शिका काढा, विदाउट युजिंग सेंटर. सेंटरला स्पर्श करायचं नाही, सेंटरचा वापर तुम्ही करायचं नाही, आणि टँजंट तरी काढायचं आहे. वर्तुळाची स्पर्शिका ही त्रिज्येच्या बाह्यटोकाशी लंबरूप असते. सेंटरचा यूज केला की आपण रॅडियसचा यूज केला, सेंटरचा यूज केला की रॅडियस परपेंडिक्युलर टँजंट फॉर्म वापरला. आपण आता सेंटरचा यूज करायचं नाही, रॅडियस परपेंडिक्युलर टँजंट हा फॉर्म वापरचा येणार नाही. सर्कल आणि आर्कमधल्या रिलेशनचा इथं 2 कन्सेप्ट क्लिअर पाहिजेत आपल्या. कुठल्या कन्सेप्ट क्लिअर पाहिजेत बघा. आंतरलिखित कोनाचे माप त्याने आंतरखंडित केलेल्या कंसमापाच्या निम्मे असते, आणि स्पर्शिका छेदिकेमुळे झालेला कोनसुद्धा हा तो त्या कंसाचा निम्मा असतो. ह्या संकल्पनेवर आधारित आपल्याला हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला पाहिजे. हां, आपण पक्की फिगरच चांगल्या रीतीने समजून घेऊया. चालेल. ड्रॉ अ सर्कल हॅविंग बोला सेंटर ऑफ व्हॉट इज रेडियस फॉर द सर्कल हिअर. कितीचं रेडियस काढायला पाहिजे सांगा. रेडियस ऑफ सर्कल इज 3.6 सेंटीमीटर घ्या. 3.6 सेंटीमीटर एवढं रेडियस घेऊया, आणि आपण काय करूया की एक सर्कल काढूया. 3.6चं एक आपण सर्कल काढूया. नाही बसत माझं ते कंपास. हां, मला असंच सपोर्टर्स वापरायला पाहिजे. ओके. हां, 3.6 मी सेंटर घेतलं, आणि मग हे एक सर्कल असं 3.6 सेंटर ऑफ रेडियस घेऊन न ते शिफ्ट करता मला हे सर्कल असं पूर्ण करून घेतो. ओके. हा आहे सेंटर. सेंटरचा यूज आपण करायचा नाही, टँजंट तर काढायचा आहे. ओके. आता टेक एनी पॉईंट सपोज दॅट इज द P इज पॉईंट ऑन द सर्कल. ड्रॉ द टँजंट टू द सर्कल. बट डोंट यूज द सेंटर. सेंटर यूज केलं की रॅडियस झाला, रॅडियस परपेंडिक्युलर टँजंटचा फॉर्म तयार झाला. सेंटरकडे जायचं नाही. मग आपण ट्रायंगलकडे जायचं. आता सेंटरकडे नाही जायचं. हे 3 पॉईंट्स घेऊया, आणि हे 3 पॉईंट्स लाईज ऑन द सर्कल करूया. हे सर्कलवरती राहतात, आणि मग आपल्याला इथं हे जे मी काय करतो बघा, मी कुठेही हे 3 पॉईंट घेतले, कुठेही घ्या तुम्ही वन. हे आपण हे बघा. आत्ता खरी जॉमेट्री आपल्याला कळायला पाहिजे. मी ट्रायंगलच काढला. एक लक्षात घ्या. आता खरी जॉमेट्री याचा अर्थ असा, इथं हा जो अँगल आहे, हा अँगल, हा इन्स्क्राइब्ड अँगल आहे, तो कोणाच्या निम्मा असणार? XB निम्मा असणार. बरोबर ना. XP निम्मा असणार बघा. आंतरलिखित कोनाचे माप त्याने आंतरखंडित केलेल्या कंसमापाच्या निम्मे असते. हा, आणि पुन्हा इथं 2 भाग आपण वापरतोय. एक इथं असं हा कोण तेवढाच असणार. परत हा तर फिक्स आहेच. मी असे एक इथं अँगल काढणार आहे आता. एक सेकंड, आणि दुसरी टँजंट काढतो बघा. हे बघा,
हा इन्स्क्राइब्ड अँगल आणि हा एक असा अँगल काढणार आहे सेकंड टेंजंट फॉर्म. आता सेकंड टेंजंट फॉर्मसुद्धा हा या कोणाचा निम्मा असणार आहे. हा कोण या कंसाच्या निम्मा असणार आहे. मी तो कोणच इथं काढतो म्हणजे तो कोणसुद्धा त्या कंसाच्या निम्मा झाला. आणि निम्मा असतो ना तो अंतर्लिखित कोण एक त्यातली स्पर्शिका असते आणि दुसरी छेदिका असते. हा इथं पण भाग आपण असा वापरत असतो. मग ए अँगल मी कुठं आणतो बघा. ए अँगल हा जो अँगल आहे तो मी अँगल कुठं आणणार आहे बघा. हे बघा मी ए हा अँगल मी पी वरती शिफ्ट करणार आहे बरोबर. हे बघा हा ए हा जो अँगल होता हा ए जो अँगल आहे तो मला पी वरती आणायचा आहे. आता कंपासमध्ये मी असं माप घेणार बघा. हे बघा आता हा ॲडजस्टमेंट अशी करणार. हे नको हे बघा एवढं अंतर घेणार बघा असं करेक्ट. तर आता फिक्स पॉईंट इथं आहे बघा. हा इथनं मी असं करणार. फिक्स पॉईंट हे दोन पॉईंटच्या मध्ये झाले की हा फिक्स झालेला असतो इथं. हा आता हे जॉईन करतो बघा. काय जॉईन करतो बघा. हा जो चाप आहे हा मी जॉईन करणार आहे. हा पीमधून जाणारा आणि आता हा कोणसुद्धा हे बघा हा कोण आहे तो ह्या कंसाच्या निम्मा आहे आणि हा कोणसुद्धा याच कंसाच्या निम्मा आहे. एवढाच कोण असल्यामुळं मग कंसाच्या निम्मा असणारा कधी असते सांगा बरं. त्यातली एक असते छेदिका आणि दुसरी असते स्पर्शिका. म्हणजे ही जी झाली ही विदाऊट सेंटरचा यूज न करता स्पर्शिका छेदिका झाली. सर्कलमधला किती महत्त्वाचा भाग वापरायला लागणार होता बघा. हा जो कोण आहे तो अंतर्लिखित आहे तो ह्या कंसाच्या निम्मा असणार आणि हा ह्या कंसाच्या निम्मा असणारा हा कोण आहे. म्हणजे ह्यातली एक रेषा काय असली पाहिजे. एक स्पर्शिका असली पाहिजे आणि दुसरी छेदिका असली पाहिजे. स्पर्शिका छेदिकेमुळे तयार झालेला कोणसुद्धा त्याच्यामध्ये सापडलेल्या कंसाच्या निम्मा असतो. अंतर्लिखित कोण जसा अंतर्लिखित कोणाचे माप जसं त्याच्यामध्ये सापडलेल्या कंसाच्या निम्मे असते तसे स्पर्शिका छेदिकेमुळे तयार झालेला कोणसुद्धा हा त्याच्यामध्ये सापडलेल्या कंसाच्या निम्मा असतो. या संकल्पनेवर अगदी क्लिअर कट झालं पाहिजे. पुन्हा आपल्याला सर्कल टॉपिकमधल्या ह्या संकल्पना क्लिअर झाल्या पाहिजे. तर आपण शिकवलं आहे वर्तुळाची त्रिज्या लंबरूप असते म्हणून लंब काढला होता. आता त्रिज्येचा वापर करायचा नाही सेंटरचा वापर करायचा म्हणजे रॅडियसकडे जायचं नव्हतं. मग आपण एक ट्रँगल काढायचा आणि हाच अँगल इथं आणायचा. कळालं का बघा तुम्हाला. हा अँगल आणि हा अँगल सेम आहे पण हा अँगल ह्या कंसाच्या निम्मा आहे म्हणून हा अँगलसुद्धा ह्या कंसाच्या निम्मा आहे. म्हणजे या रेषेमुळे आणि याच रेषेमुळे तयार झालेला मध्ये सापडलेल्या कंसाच्या हा निम्मा कोण आहे. म्हणजे त्यातली एक स्पर्शिका असली पाहिजे एक छेदिका असली पाहिजे. कारण स्पर्शिका छेदिकेमुळे तयार झालेला कोणसुद्धा त्याच्यामध्ये सापडलेल्या कंसाच्या मापाच्या निम्मा असतो. ह्याच्यावर आपण गणितं ही सोडवलेली आहेत. आता परत एकदा एखादं एक्झाम्पल पण क्लिअर झालं पाहिजे तुम्हाला. समजा हा आर्क आहे 70 अंशाचा. हा आर्क आहे 70चा. तर हा कोण कितीचा येणार. हा 35चा येणार आणि हा पण कोण 35चा येणार. स्पर्शिका छेदिकेमुळे तयार झालेला कोणसुद्धा त्या कंसाच्या निम्मा असतो आणि अंतर्लिखित कोणसुद्धा त्या कंसाच्या निम्मा असतो. हा भाग सर्कलमधला अतिशय चांगल्या रीतीनं तो रिव्हिजनमध्ये झाला पाहिजे. ओके बाळांनो आलं लक्षात. हा ह्यातला न्यू भाग होता. तुम्ही जराशा सरावाची गरज आहे. एक ट्रँगल काढलं एक ट्रँगल काढून हा कोण इथं कसं आणायचं यासाठी जरासा सरावाची गरज आहे आणि तुम्ही ते सराव तुम्ही कराल अशी अपेक्षा आहे. ठीक आहे बाळांनो पुढे जाऊया. हां त्याच्यामध्ये थर्ड एक्झाम्पल असं होतं. फोर्थ एक्झाम्पल कसं म्हणले बघा. फोर्थ एक्झाम्पल 3.6 रॅडियस असणारं सर्कल काढलं होतं. त्याच्यावरती एक ट्रँगलच काढला आपण आणि हा अँगल इथं कसा आणला हा भाग घेतला महत्त्वाचा होता. तुम्ही तो समजून घ्याल अशी अपेक्षा. परत एकदा ते ऐका आणि तुम्ही मात्र या धड्यासाठी ह्या धड्याला एवढा सहज समजू नका कारण बेसिक थेरम्स बेसिक प्रॉपर्टीज ही आपल्याला लर्न करायचे आहेत. त्यामुळे हा लेसन पक्का होणं म्हणजे सिमिलरिटी पक्की होण्यासारखं आहे. सर्कलच्या प्रॉपर्टीज लर्न करण्यासारखं आहे आणि म्हणून पुन्हा पुन्हा याचा सराव करून घ्या. समजून घेतला तर फारच चांगला भाग आहे तो आणि रिव्हिजनचा पण भाग आहे.
म्हणजे पहिलं प्रकरण अजून संपलं नाही, दुसरं प्रकरण अजून संपलं नाही, आपण चौथ्या टॉपिकपर्यंत त्याचा आधार घेत घेत पुढे चाललो आहे, हे लक्षात घ्या. ड्रॉ द सर्कल ऑफ रेडियस 3.3. चौथा प्रश्न, त्रिज्या 3.3 घ्या. त्याच्यामध्ये कॉर्ड काढा, एक कॉर्ड काढा. ती कॉर्ड किती पाहिजे बघा, 6.6 पाहिजे. आणि मग त्या कॉर्डला नाव कॉर्ड PQ, 6.6 कॉर्ड PQ काढा. आणि PQमधून ड्रॉ टँजंट टू द सर्कल इन पॉईंट P and Q. ड्रॉ टँजंट फ्रॉम ॲट पॉईंट P and Q. आणि व्हॉट इज युअर ऑब्झर्वेशन असं म्हणले. काय प्रश्न आहे जरा परत एकदा बघा. काय प्रश्न आहे बघा. एक 3.3चं सर्कल काढा, त्याच्यामध्ये एक कॉर्ड काढा, त्या कॉर्डच्या एंड पॉईंटमधून जाणाऱ्या टँजंट काढा आणि तुमचं ऑब्झर्वेशन लिहा. 3.3चं एक वर्तुळ काढा, त्याच्यामध्ये 6.6ची एक जिवा काढा, त्या जिवेच्या एंड पॉईंट टोकामधून जाणाऱ्या 2 स्पर्शिका काढा आणि त्या स्पर्शिकेच्या बद्दलचं तुमचं निरीक्षण नोंदवा. म्हणजे त्या स्पर्शिका कशा आहेत, म्हणजे समांतर आहेत नाहीत, हे तुमचं जे ऑब्झर्वेशन तुम्हाला दिसेल ते तुम्ही लिहा. जरा कच्चा भाग समजून घेऊया. हे बघा, एक आपण सर्कल काढूया. कितीचं काढूया, कच्चंच आहे, 3.3चं काढूया. आता ह्याच्यामध्ये कॉर्ड काढायची आहे. ती कॉर्ड 6.6 पाहिजे. कुठं जाणार कॉर्ड, कुठून जाणार सांगा. म्हणजे हा एक कॉर्ड काढायची आहे मला, तर मला ही काढायला पाहिजे ना. ही कॉर्ड सर्वात मोठी कॉर्ड म्हणजे जिवा, ही सर्वात मोठी असणार. हे 3.3 आणि हे 3.3 बरोबर. आता याच्यातून जाणाऱ्या आपल्याला काय काढायचे आहेत सांगा. इथून काय काढायचे आहेत बघा. याच्यामधून जाणारी एक टँजंट काढायची आणि इथून काय जाणारी एक टँजंट काढायची आपल्याला. म्हणजे हे आपल्याला वाढवायला पाहिजे की आता रेडियस बरोबर. आणि मग मला काय करायला पाहिजे बघा, असं सोयीस्कर मापाने 2 खुणा करून घ्यायला पाहिजेत. हे असं करायला पाहिजे आणि अशी परपेंडिक्युलर असणारा हा काढायला पाहिजे. तसाच बरोबर भाग आपल्याला या बाजूला करायला पाहिजे. सोयीस्कर मापाने 2 खुणा करून घेणार, असं रेषाखंड काढणार आणि हे आपल्याला. आणि मग हे तुम्हाला ह्या 2 रेषांच्याबद्दल कसं वाटते, त्यातल्या कोणांचं निरीक्षण करा आणि तुम्ही त्याचं रिझल्ट लिहा की हे पॅरलल आहे काही नाही पॅरलल आहे असं. चला पक्की आकृती फॉर्मआउट करूया. चला पक्क्या फिगरकडे जाऊया का. हां काय सांगितले बघा, पक्की फिगर काढूया. जरा सोपी संकल्पना वाटते, टँजंट काढायचा भाग आहे, परत एकदा समजून घेऊया. हां पक्की फिगर काढत असताना तुम्हाला अजून अधिक चांगल्या रीतीनं काय आहे ते तुम्हाला कळेल अजून एकदा. काय करूया सांगा. पहिल्यांदा सर्कलच काढायला पाहिजे बरोबर. सर्कल विथ रेडियस 3.3 एवढं डिस्टन्स कंपॉसमध्ये ॲडजस्ट करून घेऊया आणि एक सर्कल काढूया. हे बघा, एक मी सर्कल काढलं 3.3चं. आता ह्याची कॉर्ड आहे ना 3.3 असेल, हे डिस्टन्स 3.3 असेल, तर हे 3.3 म्हणजे ह्याचं हे जे टोटल डिस्टन्स होणार ते किती होणार सांगा बरं, 6.6 होणार. 3.3च्या सर्कलमध्ये 6.6ची जी कॉर्ड काढायची आहे ती जिवा सर्वात मोठी असणार आणि त्या जिवेला म्हणजे त्रिज्येच्या डबल असतो. हे बघा, हे आपण सेंटर घेऊया, हे 3.3 आणि हे 3.3 म्हणजे आपल्याला काय काढावे सांगा बरं, हे कॉर्ड काढायला पाहिजे. ही कॉर्ड म्हणजेच काय काढायला पाहिजे सांगा, आता त्याचा व्यास असणार आहे. कारण हे 3.3 आहे आणि हे 3.3 आहे आणि मग आपण त्याला PQ असं नाव देणार आहे. आता P आणि Qमधून जाणाऱ्या 2 टँजंट काढायचे आहेत. तेव्हा टँजंट काढत असताना तुमच्या डोळ्यासमोर हा एवढाच भाग असायला पाहिजे. ते नंतर बघूया. हे बघा, O इथं आहे, समजा हे सेंटर आहे आणि इथं आहे Qमधून जाणारे टँजंट करताना काय करतो आपण, सोयीस्कर आपण 2 खुणा करत होतो, निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन वरती खाली चाप मारत होतो ना, तसंच करायला पाहिजे. हे बघा, म्हणजे मला ही रेषा अजून वाढवायला पाहिजे, पुढं वाढवा. आता पहिल्यांदा ह्याचं चाप मारून घेऊया. हां काय करणार सांगा आता पुढं. हां याच्या सोयीस्कर मापानं 2 खुणा करून घेऊया. इथं एक आणि इथं एक बरोबर. एवढंच अंतर घ्या किंवा निम्म्यापेक्षा जास्त अंतर कंपासमध्ये घ्या आणि आपण चाप मारून घेऊया. 1 2 एका बाजूचे असे 2 आणि ह्या बाजूचे 2. ओके.
सेम पॅटर्न इथं येणार होतं. पण आता हे बघा, हे जॉईन करूया. हे बघा, हे आणि हे आपण असं जॉईन करायला लागलो. हे बघा, हे असं बरोबर ह्यातून हे असं स्पर्श करतं आणि हे असं निघून जातं. असं ही हां, पुन्हा हे टँजंट परपेंडिक्युलर टू द रेडियस आलं. आपल्याला एकच टँजंट काढायला सांगितली होती, अजून एक टँजंट काढायला सांगितलं. बघा, अजून एक टँजंट काढायला सांगितलं. कशातून? पी बिंदूतून जाणारी. पुन्हा तुमच्या पडसे लक्षात आलं पाहिजे, ते रॅडियस पुढे वाढवायला पाहिजे आपल्याला. आता हे रॅडियस आहे, आपल्याला ह्या साईडला आपल्याला हे रॅडियस वाढवायला पाहिजे. म्हणजे पुन्हा आपल्याला काय करावं हे कळणार. हे बघा, हा जो रॅडियस, आता मला एवढा इतका हा रॅडियस पाहिजे. बघा, हा कंटिन्यूस करतो मी पुढं. का बरं? इथं मला दोन पुन्हा इक्वल डिस्टन्सच्या खुणा करायच्या आहेत. समदूर अंतरावरच्या खुणा मारून घ्यायच्या आहेत, अशा चाप मारून घ्यायच्या आहेत इक्वल डिस्टन्ससाठी. हे बघा, मी असं कंपास ॲडजस्ट करून घेणार आणि इक्वल डिस्टन्ससाठी असं एक आणि असं एक चाप मारून घेणार. परत मी निमे हे जास्त अंतर घ्या, एवढंच अंतर घ्या आणि तुम्ही 1 2 3 आणि हे 4. आता आपल्याला हे जॉईन करून टाकूया. हा जो सेगमेंट आहे हे आपण आता जॉईन करून टाकूया. हे बघा, हा जो भाग होता इथं असा, हा जो चापचा भाग आहे तो असा आपल्याला असा जॉईन करायला गेलो पण असं. हे बघा, हे असं जातं. बघा, असं हे आतून जातं, ह्याला टच करतं आणि ही असली सेकंड टँजंट होते. हा जो भाग आहे तो असा थोडासा असा बाजूला गेलेला होता हा. हां, आता सांगा तुम्हाला तुमचं ऑब्झर्वेशन काय ह्या दोन टँजंटच्या बद्दल. ह्या व्यासाच्या टोकातून जातात. हे बघा, ही एक टँजंट आहे, ही एक टँजंट आहे. दोन्ही व्यासाच्या टोकातून जाते. इथला अँगल 90चा आहे, इथला अँगल 90चा आहे. म्हणजे हे इंटेरियर अँगल्स आहेत. इंटेरियर अँगल सप्लिमेंटरी आहेत, आंतरकोन पूरक आहेत. म्हणजे तुम्हाला काय लिहायचं आहे सांगा बरं. दीज टू टँजंट्स आर पॅरलल टू इच अदर. ह्या दोन स्पर्शिका काय आहेत सांगा बरं. ह्या दोन स्पर्शिका कशा आहेत? ह्या दोन स्पर्शिका समांतर आहेत. असा हा भाग आपल्याला यातला शिकायचा आहे. तुम्ही तेही पूर्ण करून घ्याल. ठीक आहे, एवढाचचा सराव तुम्ही आता करा. 1 2 3 4 प्रॉब्लेमचं. आणखीन पुढचा भाग जो आहे तो भाग आपण हे होतं 4थं. 5वं एक तुम्ही असंच सॉल्व करा वाटलं तर. 5वं तुम्ही हे आज सॉल्व करा. पुढच्या तासिकेच्या वेळेला आपण निश्चितपणे पुढं बघूया की हा होता 4था क्वेश्चन. असा होता. 5वा एक बघा. ड्रॉ द सर्कल विथ रेडियस 3.4 cm. ड्रॉ द कॉर्ड MN अँड कन्स्ट्रक्ट द टँजंट ॲट पॉईंट M1N. हा एक फिगर होती का बघा तुम्हाला, कशी काढायची ती, कसं हे पूर्ण करून घ्यायचं. तर आपण हा भाग आपल्याला पूर्ण करता येण्यासारखा आहे. तो भाग होऊन जाईल तसं. ड्रॉ द सर्कल विथ रेडियस 3.4 cm. 3.4 cm. हे जर असं बघा वाटलं ते फिगर आपण 5व्या प्रश्नाची समजून घेऊया. आता इथं मात्र जी कॉर्ड होती ना ती 6.6 होती बाळांनो. म्हणून ती बरोबर काय होती सांगा बरं. त्रिज्येच्या दुप्पट असणारा तो व्यास होता, नाही का. आता इथं तसं नाही आहे. हे बघा, इथं जे सर्कल काढायचं आहे ते सर्कल काढायचं आहे 3.4 रेडियस. नो डाऊट अबाउट दिस. हे 3.4चं काढायचं आहे. पण जी पुढची कॉर्ड आहे ना ती 5.7ची आहे. 3.4 आणि 3.4 हे काय झालं सांगा बरं. हे 6.8चा हा व्यास झाला असता. आता व्यास नाही काढणार आपण. आता व्यासापेक्षा कमी अंतराची कुठली डिस्टन्स पाहिजे बरं. MN ही जी पाहिजे, MN हा जो सेगमेंट पाहिजे ना तो कितीचा पाहिजे बघा बरं. हा पाहिजे 5.7चा. आत्ता माझं जे डिस्टन्स मला घ्यायचं आहे ते डिस्टन्स बघा कसं असणार आहे. हे डिस्टन्स हा सेंटर, हे जे डिस्टन्स घ्यायचं आहे ना मला हे 5. हे झालं एकूण 6.8. आपल्याला पाहिजे किती बघा बरं 5.7. म्हणजे साधारणतः 6.8 हे माझं 5. हे बघा मी हे बघा असं एक करणार आणि असं एक करणार. हे बघा असे खून करून घेणार. म्हणजे आता मी जर हे जॉईन केलं तर हे डिस्टन्स किती होणार सांगा. हे डिस्टन्स किती होणार सांगा बरं. हे डिस्टन्स किती होणार.
ओके. हे मी डिस्टन्स घेतलं होतं. चाप मारण्यासाठी जे अंतर घेतलं होतं ना ते होतं हे बघा, हे अंतर हे मी जॉईन करतो. आता मी हे चापामध्ये अंतर घेतलं होतं ते 5.7चं घेतलं होतं. 5.7चं डिस्टन्स घेऊन चाप मारलं, त्यामुळे हे MN होणार. आता M आणि Nमधून जाणाऱ्या 2 टँजंट आपल्याला काढायचे आहेत. आता इथं असं डोळ्यासमोर घेऊ नका. आता सर्कल सेंटर वापरायचं का नाही, सेंटर वापरा वगैरे न वापरा इथं सांगितले नाही आहे. आता सेंटर वापरणं इझी जाणार आहे आपल्याला. मग हे बघा, आपण सेंटरचा यूज करून आपण एक असं लाईन वाढवून ठेवणार आहोत अशी. हे बघा अशी. हे बघा असं एक हे आपण हे जो भाग आहे ना असं वाढवून ठेवणार. असं वाढवा असं. आणि इथं जे केलं आहे आपण तेच इथं करायचं आहे. हे पण वाढवून ठेवूया. बघा आता इथं काय केलं आपण, त्या पीपासून काय केलं बघा, हे बघा पीपासून इक्वल डिस्टन्सवरती 2 खुणा केल्या नाही का. तसं आता एमपासून ना इक्वल डिस्टन्सच्या 2 खुणा करून घेणार. या बाजूला एक आणि या बाजूला एक. परत एवढंच अंतर कंपासमध्ये घेऊया किंवा याच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊया आणि आपल्याला 4 चाप मारूया. असे 2 आणि असे 2. हे बघा आणि जॉईन करून टाकूया. म्हणजे आपल्याला ह्यातून जाणारी अशी एक सेगमेंट, अशी एक टँजंट आपल्याला अशी तयार होईल बघा. अशी तुमची ही अशी जाणारी, ह्या सर्कलला टच करणारी अशी एक टँजंट तयार होईल अशी. त्यानंतर याच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर कंपासमध्ये घेणार आणि मग आपल्याला असा भाग आपल्याला हे बघा इथंसुद्धा आपण निम्म्यापेक्षा जास्त अंतर कंपासमध्ये म्हणजे सोयीस्कर मापानं 2 खुणा करून घेणार अशा. हे बघा अशा आणि अशा. ओके. याच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर कंपासमध्ये घेणार. तुम्ही चाप मारणार असे. थोडंसं माझी फिगर साईडला झाली त्यामुळे थोडंसं मला त्रास होते. तुम्ही ते करेक्टली काढा असं. आता हे जॉईन केलं तुम्ही, हे असं सरळ पट्टीचा वापर करून तुम्ही जॉईन केलं तर ते बरोबर टँजंट असते बघा अशी. हे बघा अशी, हे अशी ही बरोबर टँजंट होऊन जाते. ही हा असा भाग असतो. म्हणजे इथं जे केलं ते इथं आपल्याला इथं करायचं होतं. म्हणजे इथं सेंटर ही सरळ रेषा वाढली होती, ही थोडीशी तिरकी होती अशी. कॉर्ड ही जीवा हा व्यास होता एका सरळ रेषेमध्ये आलं, ही लहान होती पण आपल्याला सर्कलपासून असं वाढवा. हे बघा हे पण सर्कलपासून पुढे नेलो, हे पण सर्कलपासून. आता हे सर्कलपासून सरळ रेषा झाली नाही, असं तिरकी झाली. पण तिरक्यासुद्धा आपल्याला ह्या रेषा ह्या टँजंट काढता येतात. ह्याचा सराव आपल्याला करायचा होता. ठीक आहे बाळांनो. ओके. पुढचा तासिकेच्या वेळेला नक्की भेटूया आपण. इथंपर्यंतचा सराव तुम्ही जरा करणं गरजेचं आहे. ह्या लेसनसाठी सरावाची फारच गरज आहे. बेसिक कन्सेप्ट्सवर आधारित आपल्याला शिकायचं आहे. 10वीच्या मित्रांना विनंती आहे की 9वीचेही तास ऑब्झर्व करा. तुम्हाला ते समजायला सोपं जाईल. 9वीमधल्या कन्सेप्ट सेतुब्रिज हे ते भाग आता संपला आहे सगळा. ते बघाल. जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा आणि जास्तीत जास्त मित्रांनी आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या. ओके बाळांनो. ठीक आहे.